शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। 21 मार्च ते 23 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या अवकाळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी होऊ शकते, तर काही भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी असेल। तर जाणून घेऊयात सविस्तर भागांची अपडेट। नेमका पाऊस राज्याच्या कोणत्या भागात होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 21, 22 आणि 23 मार्च दरम्यान विदर्भातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे। यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, कापसी, कांकेर, त्यासोबतच दुर्ग, डोंगरग्रह, वर्ध्याच्या काही भागात, त्यासोबतच आपण इकडे पाहू शकता मुलताई, बेतूलच्या परिसरात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह अवकाळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला 21, 22 आणि 23 मार्च दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो। तसेच विदर्भातील इतर ठिकाणी मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही, फक्त ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भातील इतर ठिकाणी काही भागात झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा अंदाज पाहायचा झाला तर मराठवाडा, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना या सर्वत्र परिसरात देखील मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही, फक्त ढगाळ वातावरण आपल्याला 20 मार्च नंतर म्हणजेच 3 दिवस 21, 22 आणि 23 मार्चपर्यंत राज्यात पाहायला मिळेल। इकडे कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई-विरारच्या भागात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या आपल्याला 21 तारखेनंतर या भागात पाहायला मिळू शकतात। मित्रांनो, इकडे उत्तर महाराष्ट्राचा अंदाज पाहायचा झालं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला 21, 22, 23 मार्च दरम्यान निर्माण झालेले पाहायला मिळेल। मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। 1-2 ठिकाणी हलक्या सरी, तेही भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। मात्र राज्यातील उन्हाचा पारा कमी झालेला पाहायला मिळेल। फक्त ढगाळ वातावरण आपल्याला थोडासा नागरिकांना दिलासा मिळालेला या 3 दिवसांच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या भागात आपल्याला 21 तारखेपासून 3 ते 4 दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। या भागात देखील 1-2 ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। मोठ्या पावसाची शक्यता मात्र फक्त विदर्भाच्याच काही भागांमध्ये असणार आहे। यामध्ये आपण पाहिलेले आहे चंद्रपूरचा भाग झाला, तसेच इतर ठिकाणी देखील मोठा पाऊस आपल्याला 2-3 ठिकाणी झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।